कशामुळे करते सगळं संक्रांत आल्यामुळे का? हा संक्रांत आहे ना आता. पायवर घेऊ. पायावरचे पुढे ओढते आधीच सांगायचं असतं. तो तुला टापा आणत होती मोठमोठाल्या. कसल्या? सोनं येणार आहे मला, 4 तोळे येणार आहे, 5 तोळे येणार आहे. येणारच आहे की मग. का 4 महिने झाले ना त्याला. आता आई वारल्यानंतर किती दिवस झाले? 4 महिने. हा मग सोनं कोणाकडे पाहिजे होतं आतापर्यंत? मनाने त्यांची महिन्याभराने 10वा झाला, 13वा झाला, महिना जेवाय घातला तरी बी सोनं तुझ्या ताब्यात नाही म्हणलो तू अशीच राहणार बहुतेक. नाही आता भावाला विचारलंच पाहिजे मला पण. हा मला पण भावाला विचारायलाच लागल. चला आपण तू जाऊ. इथं संक्रांत करीत बस, इथंच मला खवळत बस आणि मोठ्या मोठ्या टापा सांगते माझ्या आईचं सोनं आहे मला आता तोळा कसा आहे तुला चालू माहिती का तुला? कसं आहे? कसं आहे म्हणजे तुला माहित नाही का? 1,40,000 गेलाय. हा बरं नका बस टेन्शन सोनं घेऊ. कुणाचं असतं? आई नंतर मुलीचंच असतं की. मग त्यांच्याकडे कसं काय 4-4 महिने राहायला पाहिजे? काहीतरी असल, काहीतरी काम असल किंवा काहीतरी अडलं असेल त्यांना. नाही 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 तुला कळलंच नाही गणित. ते आपल्यावर बोलत नाही तर येणं जाणं चालू नाही, यांना ढापायचं असेल कदाचित. काय वाटतं? हा नाही आपण आहे ना त्यांना जाऊन निम विचारूच. घ्यायचंय, निम घ्यायचं ते तर ठरवून घेईन. तुला निम तरी घे. ऍक्च्युली निम नाही घ्यायला पाहिजे, सगळंच असतं. पण आता नाही आपण आहे ना त्यांना जाऊन आपण नाही, विचारू. मी माझा काय संबंध? तुम्ही पण चला ना माझ्या संग जाब विचारायला. मी अरे तुझ्या घरच्यांना मी कसं बोलणार? तू बोल. बरं संग तरी चला माझ्या मग. मी काय बोलणार नाही तिथे. आणि नका बोलू तुम्ही माझ्या संग चला. मला एवढं करू द्या मग जाऊ आपण. सर का पायवर घ्या आता. मी आज म्हणलं केलं की आजची आज गोड्या वाचल्यासारखं वाटत नाही का थोडस? माझं काय म्हणणं होतं, तू निवांत जाऊन संक्रांत येईल म्हणून जा आणि तिथं राहा विचार. तू असं तावात गेलो कसं वाटत? आता विषय निघलाय. विषय निघलाय तो क्लिअर होऊन जाऊ द्या. परत मग तुम्ही परत मलाच बोलणार आहे. इतकी गज नाही का मेमरी लॉस व्हायला तुझी? आजचा विषय निघला मग 2-4 दिवस डोक्यात ठेवून म्हणणार तुम्हाला तुम्हाला जायचंय का नाही? तुम्हाला यायचंय का नाही माझ्या संग? का माझी मी जाऊ? तुझी तू नको जाऊ, मी सोडावला यार, पण मी काय म्हणणार नाही पहिलेच सांगितलं. हा ठीक आहे ना, बोलले ना मी. चला चालू होती तू नाही बसू. गाडी तुझ्यासाठी एवढी हाऊस माऊस केली म्हणलं, त्यांनी किती करायला पाहिजे होती? अहो चाललोय ना आता विचारायला. चला बरं चला. काय करते? काय नाही आवरते. या ना खुर्ची आण ना बसायला आत्याला. बसा तुम्ही, मी इथं बसते. दादा कुठे? ते गेलेत वावरात, येतील ना आता. दादा कुठे? आहेत ना शेतात तिकडे गेलेले. जाय बाई बोलून आण त्यांना. हा मी आणते बोलून. मला मध्ये घ्यायचं नाही बरं का? हा ठीक आहे दादा येतोय, थांबा जरा. काय असेल तुमचं? हा पाणी घ्या त्यावर. कितीला आहे? 12वीला. पेपर आले असेल जवळ आता. हा मग आता काय आहे ना 10 तारखेपासून पेपर आहेत. घ्या पाणी. काय तुम्ही बरे आहेत ना ताई? हो बरे. काय पोरं. सहज आले आता, हा. संक्रांत आहे म्हणलं. हा हा बरं झालं आल्या. राम राम दाजी. कवा शिकालो तुम्ही? आता चालूय. आता झालं होय. हा 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 हे बसतो. खुर्ची. बस बस इथं बस ना पाहुणे. नाही राहू दे, बसतो. त्याला काय? अहो दादा नाही बसू दे बस. त्याला काय होते, आपलंच दाजी येते ना. हा बस तिकडे आत्याजवळ. कुठं राहणार गेलते का? रानात गेलतो, आपलं कांद्याची रोप टाकीत होतो. हा हा हे आली बोलवायला म्हणले, दाजी आलेत. काय दादा कसं चाललंय मग? काय नाही बघ, निवांत चालू आहे आपलं काम करायचं. हा जरा हे कांद्याचीच अडचण होती जरा, म्हणलं यावं उरकून एकदाच. दादा अण्णा दिसत नाही. हा नाही, हे काय दाढी करायला गेल्यात गावात, येते ना आता. बरं बरं. काय नाही आता आईला जाऊन 4 महिने झालेत. मग आता तिचं सोनं म्हणजे माझंच आहे ना आता ते. मग कधी देणार आहे काय? हा ते वय हा नाही, अण्णा आले बोलू की आपण. आणि त्याला काय तुझंच येते. हा ठीक. हा त्यांचंच येते. हा मग आपल्याला कुठं काय खर्च लागलाय त्यांना देऊन टाक आहे की नाही? हा मग माझंच आहे, मलाच देणार ना. मग आई नंतर माझंच आहे सगळं. हो आई नंतर तुमचंच आहे तसं नाही म्हणत मी, नाही पण आता आईला हॉस्पिटल मध्ये होत्या, हा. त्यांना खर्च झाला ते काय तुम्हाला माहितीच नाही की नाही?
हा मग ते तुमची जबाबदारी आहे ना सगळी, पण आईचं सोनं ते लेकीच असतं आई गेल्यावर. हो ते बरोबर आहे, लेकीच असतं. वावर गाण ठेवलं आम्ही त्यांच्या दुखण्याच्या टायमाला, त्याचे 4-5 लाख रुपये झाले, तेव्हा तुम्ही आल्या नाही. तुला आधीच म्हणलं होतं नाही होऊन पडते त्या सरळ सरळ, त्यांना नाही द्यायचं. नाही होऊन पडायचा काय विषय आहे त्याच्यात? आता तुम्ही सांगा, हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा यांना किती फोन केले, ताई इथं थांबायला या, 4 दिवस इथं थांबा, मी अहो, घरी यांची घरचं बघन. नोकरी असते, तुम्हाला सांगितलं ना मी, नाही सुट्ट्या घेता येत त्यांना आणि मला पण नाही येता येत, त्यांच्याकडे कोण बघणार मग? आणि मग आता कसा तुम्हाला वेळ भेटला यायला घरी सोनं मागायला? हा मग 4 महिने झाले आईला जाऊन, मग माझंच आहे ना ते सोनं आता. नाही चांगलंय तुमचं, ते तसे आहे, प्रथा आहेच. आईचं मी आई मिली ना लेकीलाच असतं, हा. पण त्याच्या मागं काही हे पण आहे ना, का भाऊ काय करतोय, त्याच्या दवाखान्यासाठी काय झालं, किती खर्च लागला, काय ते द्यायला असतात का लेकी? आता सोनं कुठे सांगा मला? सोनं नाही, आता गाण टाकलेलं आहे सोनं. का घाण टाकलंय सोनं? आणि काय संबंध तुमचा सोनं घाण टाकायचा? तुम्हाला पटायला पाहिजे, आपले भावाचं घर कसं आहे ते तुम्हाला नाही सुधारणार. अहो पण आई नंतर लेकीच असतं ना सोनं, मग तुम्ही मलाच द्यायला पाहिजे ना ते सगळं. तुम्ही अपेक्षा सुद्धा ठेवायला नाही पाहिजे, कारण तुम्ही इथं 20 वर्ष राहिल्या, काय परिस्थिती आपली माहित पाहिजे. तुम्हाला चांगल्या ठिकाणी दिलंय. 7 तोळे होतं ना? हा. अहो पण 7 तोळे होतं ना, त्याचं काय केलं तुम्ही? ठीक आहे 1 तोळा घाण टाकला असेल, त्याचे पैसे आले असतील, मग त्या आईच्या दवाखान्याला दिले असतील, बाकीचं काय केलं तुम्ही? 1 तोळ्यात दवाखाना होतो का? आई किती दिवस होती दवाखान्यात? 1 महिनाभर होती. मग सगळं कसं काय घाण ठेवलं? तुम्ही खोटं बोलताय का? तुम्हाला घ्यायचं असेल तर डायरेक्ट सांगा ना, तसं आपण कोर्टात जाऊ. मला नाही घ्यायचं त्यांचं सोनं. अगं जाऊ दे मरू दे, कशाला एवढा वाद ग घालू? बसा, जाऊ दे मरू दे, तुमचं दरवेळेस जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, मग त्या बसल्या डोक्यावर. अण्णा कुठे आहे सांगा मला? अण्णाशीच बोलते मी, ह्यांच्याशी बोलून काय फायदा नाही. अण्णा दाढी करायला गेले ते आपण काही हिस्सा मागितला का तुझा? हिस्सा मागितला का आम्ही? नाही नाही, मागायचं हिस्सा का? घ्या ना मग. हिस्सा नकोच आहे आम्हाला, फक्त माझ्या आईच्या वाट्याचं सोनं पाहिजे, हिस्सा नकोच आहे. अहो 2 एकर शेती गहाण ठेवली त्यांच्या दवाखान्याला, होते दागिने गहाण ठेवले, इतका तर खर्च लागला. तुझ्या लग्नात बी खर्च केलतो ना आपण. आणि तुमच्या लग्नाला काय कमी खर्च नाही लागला? अरे पण ते तुमचं कर्तव्य दादा, ते तुमचं कर्तव्य आहे. अरे तू कसं काय असं बोलू शकतो मला? मी कुठं काय बोललोय आता? तुमचंच चाललंय दोघींचं. नाही नाही, भाऊ जायचं कर्तव्य नसतं, लग्न करणं आई बापाचं असतं. हा मग कर्तव्य झालं ना त्यांचं, मग दादानी कसं काय लग्नाचं काढलं लगेच मधीच? त्यांनी नाही केलं, आम्ही स्वतः केलेत कष्ट, आणि त्याच्या जोर तुमचं लग्न करून दिलंय. मला काय माहित नाही, मला माझं सोनं पाहिजे. पोरीचं शिक्षण व्हायचं आहे. आणि आमच्या पोरीचं शिक्षण लग्न त्याच काय करायचं आम्ही? आमचा काय संबंध? आम्ही- आमचा काय संबंध? तुमच्या मुलीचं शिक्षण आहे, माझी मुलगी आहे काय ती? नाही तुमची मुलगी नाही, ती माझीच मुलगी आहे, पण तिचं मला काही बघावं नाही लागायचं, खायचं तुम्हाला देऊन टाकायचं. हा अहो, ते माझं आहे, ते मी मागतीये, तुमचं नाही मागते मी. सोनं नाणं मागतीये माझं आणि ते पण आईचं आहे ते. त्यांना लोबडायचंय आपलं, चल घरी जाऊ. अहो, नाही दाजी, तसं नाही आमचं काय. मग? पण आता ह्यांचं चाललंय, आम्ही काय बोलणार मध्ये आता? यांनी चाललंय वेळ कांगार केलाय मोका. अरे मग दादा तू बोल ना, तू का शांत आहे एवढा? अगं बोलतोय ना मी तेच. आता मी नाही म्हणलंय का तुला? मी नाही म्हणलंय का? 7 तोळ्याचा हिशोब सांगा. आता 10 लाख रुपये झालं, 1.5 लाख रुपये तोळा आहे जवळजवळ, आता 1.40 आहे आज. अहो 7 तोळ्याचं 1.5 लाखांनी होत्यात किती? मी किती तिला म्हणलं होतात? निम ठीक होतं, निम घ्या बाबा तुम्ही. हा निम्म घ्या. अहो पाहुणं निम्मन अर्ध काहीच नाही, सगळं गहाण ठेवलंय. घराचं पत्र बदलायचे असं कानात सांगायचं, बघितलं का? हा काय ना, कानात दादा सांगा माझ्याशी ते? बोल ना डायरेक्ट. तू तिला कशाला सांगतोय? अगं तिला म्हणलं चहा पाणी झाला का नाही, पाहुणा आल्यात का वजदरनं? काय सांगितलं कानात? काय सांगितलं म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही? हे आमचं पत्र बदलणं व्हाय नाही अजून. अगं ते मी करू का मग? आमच्या हातात थोडे ते तुमचं तुम्ही करा ना, घराचं पत्र काय असेल ते. तुमचं लग्न झालं, म्हातारीचं दुखणं झालं, किती विचारलं का? म्हातारीच्या दुखण्याला किती लागले? 10 लाख रुपये लागले. अण्णा तुम्हीच सांगा त्यांना. हा. अण्णा काय नाही, सहज आले होते मी. बर. दादाला विचारलं, ते आता आई जाऊन 4 महिने झालेत ना, हा. मग सोनं काय केलंय नाही का, आता आई नंतर माझंच आहे ना सोनं. मग ते सोनं मागायला आलते तर दादा आणि वहिनी बघा ना, भांडतच चाललेत माझ्या संग. नाही नाही, पण मला काय म्हणायचंय की सोनं तू मागते आज, हा हा तुझं लग्न आमची जबाबदारी आम्ही पार पाडली ना. हा अण्णा तुम्ही मग जबाबदारी तुला पार, चांगलं थळ बघून सण दिलं ना. आता तुम्ही जबाबदारी पार मग आता पाड. मला मुलाला बघायला पाहिजे, मुलीला बघायला पाहिजे. मग निम तरी निम्म तरी द्या ना मग सोनं. सध्या माझा जीव आहे तोपर्यंत नाही ना देऊ शकत मी. अहो अण्णा पण आई उद्या माझी काय सोय आहे? आई गेल्यावर आहे ते की? काय नाही मग त्या सांभाळतात ना तुम्हाला. आम्ही कशाला सांभाळू? आणि मग आता तुम्हाला आमचा काय संबंध? आता तुम्हाला तर हिस्सा लागतो, मग बापाला सांभाळा. आता म्हातारीचं केलं आम्ही 4 सगळं. दिवस आले तर ठीक आहे, हा. सांभाळू. पण तुम्ही असं सांभाळायचं कसं काय आमच्याकडे नाही ठेवलं? तसं नाही, आता म्हातारीचं दुखणं सगळं आम्ही केलं ना, खर्च सगळं केलं. माझे पण सासू सासरे का? मी तुम्हाला असं म्हणणार आहे, माझ्या सासू सासऱ्यांना इथं आणून ठेवतो, तुम्ही सांभाळा. मी ते असं कसं काय बोलेल आम्ही का? मी सांभाळू? असं बोलेल का? नाही ना. मग तुम्ही तुमचा बाप सांभाळा ना, का तुम्हाला तेवढं जड झालंय? कालवा करू नका, आपल्याला द्यायचं नाही त्यांना, आपण जाऊ. द्यायचंय का नाही सांगा, ना तर आम्ही कोर्टात जाऊ. तुम्हाला जिथं जायचं तिथं देणार नाही मी म्हातारीच्या ऐकून डागिने. घ्या, कचेरी कोर्ट काय करू नका.
काय कचेरी कोर्ट हे चांगलं नाहीये काय. आणि आम्ही असे किती पावसाळ्यात किती उन्हाळे खाल्लेले आहेत कचेरी कोर्टाच्या कधी आयुष्यात नादी लागू नये. ना पण निम्म तरी सोनं दिलं पाहिजे ना त्यांनी. नाही निम्म सोनं तुला दिलं पाहिजे एक तू म्हणते हे बरोबर आहे, पण सध्या नाही ना. आता हे कर्ज झालेलं म्हातारीचं दवाखान्यात महिना 1.5 महिना होते ते 4-5 लाख रुपये कर्ज झालं. मग आता हे कर्ज कोणी फेडायचं. अच्छा, मग पुढं मागं मी करेनच ना हे कर्ज फेडल्यानंतर. ती त्यांची जबाबदारी आहे ना अण्णा. नाही पण ते जबाबदारी माझी सुद्धा आहे ना. म्हातारी जबाबदारी 4 मला महिने घ्यायला झालं म्हणून आलतो आम्ही. 4 महिने त्याच्यासाठी झाले. नाही आले तुम्ही, सोनं मागायसाठी आले ना. 4 महिने झाले आता आई जाऊन. मग म्हणलं आता दिलेच पाहिजे तुम्ही स्वतःहून तर काय उसाचं दिलं बिल नाही. मिळाल्यानंतर मी करेनच ना तुम्हाला सोनं. हा नाही ऊसाचं बिल गेल्यावर सोनं करणार होय त्यांना. हा आणि आपले घराचं काम करायचंय, नाही का? वावर नीट करायचंय, पाईपलाईन ती काय कचन करायची. अरे दादा तू कमव ना तुझं तू का नानाच्या प्रॉपर्टीवर टपलाय. नानाची प्रॉपर्टी कसली, बाप दादाची प्रॉपर्टी ती. हा मग मी हिस्सा मागतीये का त्याचा. मी बरं, ऐका, माझं ऐका. सोनं मागती. तुम्ही तुमच्या मदतीने वर्ष श्राद्ध झाले तरी देताना. हा नंतर बघू आम्ही. काय बघू म्हणजे नाही. बोलता? नाही. नंतर बघू बघू. नाही अण्णा बघू नाही. मग नाही त्या नाही, time उद्या ला- मग अन्न मिळाले उभी तुम्ही अन्नाचं सोनं मागता. अण्णाकडे कुठलं सोनं आहे. आता ही जमीन जुमला प्रॉपर्टी हे सोनं आहे अन्नाचं. हा मग मी त्याचा हिस्सा मागतीये का दादा तुला. मी काय म्हणतीये फक्त जेवढं जे सोनं होतं आईचं त्याचा निम्मा तरी आम्हाला द्या. मग मी कुठं नाही म्हणलोय. वर्ष श्राद्ध झाले. वर्ष श्राद्ध झाल्यानंतर मग बघू मग काय करायचं ते. काय बघू मामा. बघू नाही हा. परत ऐकून हे आता हे माझी नात आहे. हा या नातीचं मला बघावं लागेल ना. बघितलं पाहिजे ना. ते आम्ही नातीचं मला बघावं लागेल ना. ते आम्ही काय करू नंतर शकतो. तुमच्या ह्यानी तर देताना हा तरी हा. म्हणू आम्ही. मग आता नाही, पुढे नाही. आशा ठेवायची का नाही ठेवायची एवढा तरी विचार आहे नाही, ना. नाही. म्हणायला तरी हा म्हणा तेवढंच आम्हाला बरं तरी वाटल. वर्ष श्राद्ध झाल्यानंतर मग बघू मग मी माझ्या जशा आयपती येईन तशा त्याप्रमाणे मी तुम्हाला करून टाकेन. ठीक आहे. पण मला या नातीचं बघावं एवढं लागेल. आम्हाला बी कोर्ट आणि कचेरीने एवढं ताटातूट करून काय करायचं. पण तुम्ही पारच आमच्या जणू काय आबाळ कोसळलंय गेलंय म्हातारी मान्य. पण आता परत आम्हीच केलंय असं नाही ना. आटकुऱ्यावर केलं ते नाही तुम्ही काय करा, 10 लाख याला ठेवलंय, 5 लाख तुमच्या वाट्याचे द्या आणि बघितलं सोनं का? घ्या. मग आम्हालाच करता येत नाही नवीन दुसरं. आम्ही आता त्याच्यात तुम्हाला नवीन एवढं करू सांगतो शकतो तर की. तुम्हाला समजत नाहीये. जेव्हा येतात तेव्हा आता अण्णा हा म्हणते तरी तुम्ही नाहीचाच खोडा घालताय. तू गपकी. हा आम्ही आहे ना इकडं. चालते तुम्हाला आहे ना वर्ष श्राद्धाच्या वेळी आहे ना आम्ही सोनं काय असेल ते देऊन टाकू सोडून. ठीक आहे चालतं. आमच्या सक्तीने सारा आम्ही करू तुम्हाला काहीतरी. चालतं. ठीक आहे. हो अण्णा चालेल. पण शेवटी परत मला हे नातीचं बघावं आता लागेल. कसं संक्रांत आली कमीत कमी गोड बोला. तुझे बाच्चे आहे ना. हा ठीक आहे ना मी कुठं काय बोलते आता. ठीक आहे ना झालं जाऊ द्या चला. दाजी आले तितक्या दिवसांनी तुम्ही काय भांडत बसला याच्यावर. जा स्वयंपाकाला लाग. चला बसा दाजी आपण गप्पा मारू. अण्णा तुम्ही जाऊ बरं दाजींना काहीतरी गोडधोड घेऊन या. ये ग बस. बर ए, स्वयंपाक करू लागायला पळ. यांना करायचं स्वयंपाक. आत्यासोबत गप्पा मारते ना. बसू दे की. काय मग कसं